महाराष्ट्र कलंकित झालंय. महाराष्ट्रातला सगळा कारभार लांछनास्पद आहे. साईबाबांच्या कथा खूप मोठ्या आहेत, चमत्काराच्या अधिक आहेत त्या, आणि लोक आता उलट चमत्काराचीच अपेक्षा करतायत. कारण आम्ही असं म्हणतो की शिशुपालाचे 100 अपराध झाले, 100चे 1000 झाले तरी शिशुपाल जिवंत आहे आता. ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण नक्की कुठं चाललो. आणि एक काही वेळेला पूर्वी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र नाही, कुठे नेऊन ठेवलं राष्ट्र, अशी परिस्थिती राष्ट्राची आहे. बरं का, कालच तुम्ही पाहिलं असेल, वेस्ट बेंगालमध्ये ईव्हीएमच्या 4000 मशीन जळाल्या. आता ह्याच्यात सर्वसामान्य माणसाला कळतं ना की त्या मशीन कशा जळाल्या असतील त्या. म्हणजे लबाडी करा, गुन्हे करा, भ्रष्टाचारी, अनाचारी, दुराचारी यांच्यासाठी एक लॉन्ड्री आहे. ती लॉन्ड्री ह्या सगळ्यांना साफ करते आणि बसवते जागेवर. त्याला देवालाच विचारलं पाहिजे ना आपण की हे सगळं चाललेलं आहे, तुम्ही नुसतं पाहत राहणार का? आम्ही पांडुरंगाला विचारतो, विटेवर उभा राहून बघत राहणार का? कमरेवरचा हात जरा बाजूला कर एकदा, त्याची आवश्यकता आहे आता. कर कटावर येत ना, ते काढले पाहिजेत कटावरचे कर. आणि काही लोकांना शिलगावले पण पाहिजेत ते. तर इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे सगळ्यात वाईट मला गोष्ट कोणती वाटते की या देशाला एक संविधान आहे. आमच्या सर्व धर्मांचे धर्मग्रंथ बाजूला ठेवूया, वंदनीय शिवसेना पण असंच म्हणायचं. संविधान हा खरा आमचा ग्रंथ आहे. त्या संविधानाची नाचक्की रोज करता तुम्ही. आणि करणारे कोण आहेत? तर ती व्यवस्था आहे. सामान्य माणसाने काही केलं का त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. व्यवस्थेवर कोणी गुन्हा दाखल करायचा? जर न्यायालयीन व्यवस्थाच भ्रष्ट असेल, किंवा कुचकामी असेल, किंवा शेपूट घालून काम करत असेल, दबावाखाली काम करत असेल, तर रामशास्त्री प्रभूने कुठे शोधावे लागतील ना आम्हाला. आम्ही शोधतोय बरं रामशास्त्री प्रभूंना. मग इलेक्शन कमिशन आहे, बेदरकार कारभार. म्हणजे यांनी कायद्यातच असा बदल केला की नेमणार कोण? तर तिथं त्यांची नियुक्ती करण्यासाठी जी समिती होती, त्या समितीमध्ये माननीय पंतप्रधान, माननीय विरोधी पक्ष नेता आणि चीफ जस्टिस सरन्यायाधीश होते देशाचे. यांनी कायदा असा केला की सरन्यायाधीशालाच बाजूला करून टाकलं. आणि मग तिसरा व्यक्ती कोण येणार? तर पंतप्रधान ज्या मंत्र्याला नियुक्त करतील तो मंत्री येणार. पण तो नेमला कोणी? पंतप्रधान. पंतप्रधानच्या वेगळं जाणार का? पण 2:1 कायम राहिलं ना. काय राहिलं त्याला अर्थ? ती लोकशाही, ज्युडिशियस ज्याला असं म्हणतो पण तराजू, तो कुठे आहे? तो नाही. ते बेदरकार वागतात कारण त्यांना माहिती आहे अशी तरतूद करून ठेवली की तुमच्या विरोधात कुठल्या कोर्टात जायचं नाही. म्हणून ते सारखे सांगायचे राहुल गांधींना, कोर्टात जा. कोर्टात काय करते ते माहिती आहे ना. एका मिनिटापूर्वी बोललो तुम्हाला. खेळतायत लंडनला, रोमॅन्टिक कोर्ट आहे सध्या आमचं, तर ते एन्जॉईंग इट. मग पुढं काय आणखीन सीबीआय, ईडी. मला सांगा, ईडी 0.05 0.005 इतका तो त्यांचा दर हे काय म्हणतात शासन झालं शिक्षा देण्याचे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ज्युडिशरी डोळे ठेवून बघते की रोज कोणाला तरी आणतात ईडीच्या आणि बंद करून ठेवतात. आत्ताचा किस्सा आहे. तुम्ही सगळे लोक, हा 4था नंबर राहिला नाही तुमचं. हे सगळं आता बुजगावून येत माझ्यासमोर उभी केलेली. त्यांच्या दोरे दुसऱ्याच्या हातात आहेत, तसे ते नाचतात वर खाली. त्यामुळे काय राहिलं काय? आत्ता निवडणुकीपूर्वी एक पश्चिम बंगालमध्ये जसे काही निवडणुकीचे अॅनालिस्ट असतात, मार्गदर्शन करणारे, अशा कंपन्या निघाल्यात आता. ते प्रशांत किशोरांची होती, तशी आणखीन आयपॅक कंपनी, त्याची काही माणसं त्यांनी नियुक्त केली होती. ईडीने धाड टाकली त्यांच्यावर. ममता बॅनर्जी गेल्या, त्यांनी हातात ते कागद करून गेले. पण त्या माणसाला तर तुम्ही घेतलं ना जेलमध्ये. ईडीचा काय संबंध त्या सगळ्या केसी? त्यांना जेलमध्ये टाकलं आणि निवडणूक संपल्यानंतर कोर्टाच्या आदेशाविना सोडलं. पण ठेवलं होतं कशासाठी? ज्याने ठेवलं त्यांना कोण शिक्षा देणार? हे गैर नाही वाटत का तुम्हाला? इतका गैरकारभार सुरू आहे. सीबीआय काय, ईडी काय, इन्कम सांगतील त्यांच्यावर धाडी, सांगतील तो ईडी, आणि जे त्यांची आहेत ते पाळतात. आता तो राजेश मेहता किती गेला? 14,000-15,000 कोटीचा घोटाळा आहे ना. त्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे
त्याच्या कंपनीत LICचे पैशाची गुंतवणूक. LIC कोण? तर केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम, म्हणजे सर्वसामान्य जे ना ती, त्यात पैसा कोणाचा? सर्वसामान्यांचा. त्याला गुंतवणूक करायला कोणी लावली? कुणीतरी लावली असेल ना. त्या LICची मॅनेजमेंट एवढी मूर्ख आहे का कोणतरी राकेश मेहता उभारून त्याकडे पैसे भरतात? हे जे काही चाललंय आता तोही गायब होईल 2 दिवसात. इतिहासच वाईट आहे यांचा. त्यामुळे धड भूगोलही निर्माण करू शकत नाही आणि राष्ट्रही निर्माण करू शकत नाही. जगभरामध्ये आपले नाचक्की होते, त्याची चिंता नाही का आपल्याला? तो तिकडनं अमेरिकेतनं नाचवतो आणि कटपुतली बावल्यासारखं आपण हो म्हणतो. इराणकडनं नाही घ्यायचं, त्यांना नाही घ्यायचं. मग रशियाकडनं घ्यायचं, आम्ही देऊन तेवढ्याच वेळात घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. आर यू अ कंट्री? तुम्ही देश आहात का? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. काल मारलं त्यांनी, अमेरिकेच्या सैन्याने हल्ला केला ना आमच्या जहाजावर. ती लवंगी असते ना दिवाळीत, त्याची फुस झाली तिकडे तिकडे. असला तुमचा करते नाही काही वाटत का आपल्याला? मला सर्वसामान्य जनतेचं आश्चर्य वाटतं. आमच्या बहिणींचं तर खूपच आश्चर्य वाटतं. म्हणजे आम्ही काय पैसे घेऊन मतदान करतो का? 81 लाख महिला अपात्र केल्यात ना. त्यात पुरुषही आणखी वेगळा आकडा आहे पुरुषांचा. पण कशासाठी केलेलं? तेव्हा कळलं नव्हतं. आता तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देताना 100 अटी शर्ती लावताय, ते जेणेकरून शेतकऱ्याला कर्जच म्हणून नाहीये. मग इथं पात्रता न ठरवता कसं काय केलं तुम्ही? केलं ना. मग आज माझं म्हणणं आहे की 81 लाख महिलांना अपात्र केलं, तर हे सरकारच मुळात अपात्र झालं. म्हणून सत्तेसाठी 365 दिवस विचार करणारा पक्ष आहे. याला देशाचं पडले नाही, याला धर्माचाही पडलेलं नाही. दांभिक आहेत. धर्मविर्म काही नाही बरं. त्यांचा धर्म एकच, कसं सत्तेवर बसायचं. आणि ते बसण्यासाठी काही ते धर्माचरण नसतं, ते व्यभिचारण कुठलंही करू पण सत्तेवर बसू, त्याला हे चाणक्य म्हणतात. राम मंदिर बांधलं सर त्यांनी. हा? राम मंदिर तर उभं केलं. घ्या ना. आता काय उभं केलं? आम्ही दिलेत पैसे त्याला. सर्वात बलिदान कोणाचं आहे राम मंदिरासाठी? पळाले ते शेपूट घालून. काय उभं केलं? कर्म. आठवतं ना वंदनीय शिवसेना वाक्य? जर ते ढाचा पाडला असेल माझ्या शिवसैनिकांनी तर मला त्याचा अभिमान आहे. हे कुठे होते? आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. विसरू नका बरं. काय म्हणून बनवलं? याचा धर्माशी संबंध नाही. रामाचा सुद्धा बाजार मांडला यांनी. त्या बिचाऱ्या प्रभू रामचंद्रांचा आदर्श. पण मी अनेकदा हल्ली भाषणात बोलत आलेलो आहे. प्रभू रामचंद्र हे त्यागी होते की भोगी होते? प्रभू रामचंद्र आज्ञाधारक होते की बेबंदशाही होती? राजपुत्र होता. उडवलं असता, राजाला पण ढकलून दिलं असेल, बसला असता खुर्चीवर. एक खोके घ्यानी बाजूला घरी राहा. नाही ना. लंका जिंकून सुद्धा म्हणाले नाही ना खोके घ्याने मला राज्य दे. विभीषणाला दिलं ना. किष्किंधाची लढाई जिंकून सुद्धा सुग्रीवाला दिलं नाही, म्हणाले मला राज्यावर बसू म्हणून. कुठे कुठे प्रभू रामचंद्र त्यागी? कुठे खोकेबाजी? का त्या दैवतांचं सुद्धा तुम्ही म्हणे जय श्रीराम म्हणायचं आणि रावणासारखं वागायचं? खरं तर रावण पण भक्तच होता शिवाचा मोठा. कारभार वाईट होता. कळलं ना. म्हणून ह्या जे काय आपल्याकडे आहे ते समजून घेतलं पाहिजे आपण आधी. यांना देवबीव काय पडलेलं नाही बरं का, अजिबात नाही. पश्चिम बंगालमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, ममताजींचे जे काही खासदार महाराष्ट्र ते मर्ज झाले. महाराष्ट्रात तसं घडलं नाही. आता बघा आहे ना, आलात तुम्ही मुद्द्यावर आलात. काय घटना काय म्हणते? म्हणून मी मगाशी बनवलो की माझ्या संविधानाची धज्जी उडवली जाते. काय म्हणतं संविधानातलं आर्टिकल 10? एक तर अशी फूट मान्यच नाही, गटही मान्य नाही. फुटीमध्ये गट नाही मान्य. फूट तीही किती असावी? ती 2/3 असावी. आणि ती 2/3 झालेली फूट ही गट म्हणून नाही राहणार, त्याला मर्ज करावं लागेल. यातली कुठली घटना घडली? एक तर 2/3 पूर्वी सुरुवातीला नव्हतेच, मग 2/3 झाले असतील. तो गट म्हणून आजही तुम्ही गट ठरवून त्याला आमचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देता? त्यांना मर्ज व्हायला पाहिजे ना घटनेप्रमाणे. मग आमचं चिन्ह आणि नाव कसं काय दिलं? पक्ष म्हणजे आमदार आहे का? पक्ष म्हणजे खासदार आहेत का? पक्ष म्हणजे केडर आहे पक्षाचं, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, लाखो आहेत. 4 आमदार म्हणजे पक्ष नव्हे, किंवा 4 खासदार म्हणजे स्वपक्ष नव्हे.
पण हे आपल्या सोबतच नाही, राष्ट्रवादी सोबत सगळ्यांच्या बाबतीत केलं त्यांनी. यांनी कोणाची मैत्री केली त्याचं वाटोळं झालं समजायचं. अकाली दल आहे, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आहे, सगळ्यांचं ना. आणि चोर लुटावर आता तो बिस्वाच्या विरोधात नाही, यांना जनाची नाही मनाची कशाचीच लाज नाही, लक्षात घ्या. हेमंत बिस्वाच्या विरोधात, बिस्वा शर्मा हेमंत, कोणी पुस्तिका काढली होती आसामच्या निवडणुकीमध्ये? भारतीय जनता पक्षाने हा कसा भ्रष्टाचारी याची पुस्तिका काढली. निवडणूक झाल्यानंतर बसवा मेजॉरिटी बिस्वाला पक्षात घेतलं आणि नुसतं घेतलं तर मुख्यमंत्री केलं. आमच्या अजित पवार साहेबांवर 75,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून आरोप ऐरा गैरेने नाही केला, देशाच्या पंतप्रधानांनी केला. बाहेरही केला आणि सभागृहात केला. अशोक चव्हाणांवर पण सभागृहात पण आरोप केला आदर्शवर. सगळे त्यांच्या पक्षात येतात, सन्मान केला सगळ्यांचा आरंभात जाऊन. तुम्ही काय महाराष्ट्र देशाला संस्कार करताय म्हणून म्हणालो, कुठे नेऊन ठेवलंय राष्ट्र. धन्यवाद. टायगर ऑपरेशन टायगरला कसं करतो साहेब? अहो, टायगर ऑपरेशन करायला टायगरला दात पाहिजेत ना. त्याला दात आहेत का? तो लाचार तिकडे तिकडे त्या अमित शहाच्या डोक्यावर पाय ठेवून येतो, तो 50 वेळा उठला. टायगर असतो का? वाघ असा लाचार आहे की तिथे जाऊन पाय डोक्यावर ठेवून येतो, सारखा 15 वेळा हाकलून देतात, दात पडून रोज अपमान करतात. नव्या मूवीचा 3रा-4था दिवस आहे, सगळ्या कार्यक्रमांना बोलवलं नाही यांना. हा टायगर होऊ शकत नाही आणि या बाळासाहेबांच्या विचाराचं पण होऊ शकत नाही. 9 पैकी 7 खासदार संपर्कात आहेत. आता मी आलोय देवाकडे, बघायला पाहिजे. तुम्ही दाखवा. मला कळत नाही, तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारताना जे तुम्हाला बातम्या देतात किंवा पैसे देऊन तुमच्या या सगळ्यांना विकत घेऊन बातम्या देतात, हे करा, हे चालवा. का चालवा? कारण हे जे फेल्युअर आहे ना, मूळ मुद्दा लक्षात घ्या. मी देवासमोर सांगतो आणि साईबाबांसमोर सांगतो, मूळ मुद्दा काय आहे. खरातांची बातमी गायब झाली, मुलीच्या अत्याचाराची बातमी गायब झाली, महागाई गायब झाली, 1 रुपयाचा कांदा शेतकरी विसरायला गेला, शेतकऱ्यांची आत्महत्या गायब आहे, बेरोजगार गायब आहेत, सैन्य लाचारी करतोय राष्ट्रामध्ये, रुपया खाली घसरलाय, गायब आहे. मग काय चालवायचं? हे चालवा. आणि बरं, एवढं सगळं देशात घडत असताना हा देशाचा इतका मोठा प्रश्न की देशातील सगळे चॅनल गाय 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 गाय, अरे वा वा, कामाला लावले तुम्हाला. हे आमच्या जनतेला कळलं पाहिजे की चॅनलला आज एक काम दिलेलं आहे की दिवसभर उद्धव साहेब बाळासाहेबांची शिवसेना आहे तिची माहिती घेत राहा. बाकी तिकडे पेट्या ईव्हीएम जाळण्याची अजिबात बोलायचं नाही, दाखवायचं पण नाही. बरं, 4,000 पेट्या जाळल्या, आपल्या लोकशाहीवर एवढा मोठा घाला झाला, सगळ्या फ्रॉड्युलंट असणारे पुरावे जाळून टाकले. एक शब्द बोलायचा नाही, दाखवा फक्त उद्धवजी ठाकरे. हे जे आहे ना, तुम्हाला कळतंय का? मी तुम्हाला तुम्ही काही जबाबदार आहे, ते तुमचे पण बाप जाते सांगतात पण तुम्हाला करायला लागतं. 4था स्तंभ राहिला का हो?